इथे मात्र श्री गणेश झाले गेले लेग बायच्या पॉवर प्लेचं षटक असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. इथून जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनल्या तरी खूप दत्ता पुन्हा एकदा 2 चेंडू सुरेख पद्धतीची त्यातले तिथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव अशी गोलंदाजी करावी लागेल या दत्ताला. काय गोलंदाजी स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला. उज्ज्वलला इथून फलंदाजी करावी लागेल. सकाळचा नाश्ता नाही केला का काय रे उज्ज्वल? 2 चेंडू काला तू आता नको करू. धावा बनवायच्या तू. चेंडू डॉट कशी तर कसा होशील. पुन्हा एकदा परत एक सकाळचा वडापाव काय गेला. अरे सावरं संघाने त्याला नाश्ता नाही दिला का रे? सकाळ नाश्ता नाही दिला तरी सकाळच्या नाश्त्यात बॉल काय गेला याना. इथे मात्र 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तर या शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार चौकार पाहायला मिळतो का पाहूया. इथून मैदानामध्ये उज्ज्वल असतील स्ट्राईक एंडला. उज्ज्वलचा जर विचार केला तर 3 चेंडू नाश्त्यामध्ये खाल्ले गेलेत गुलाबजामुन सारखे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस इथून डॉट झाला गेला. 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. जर पहिल्या चेंडूचा जर विचार केला असताना तर पहिलेच धाव लेग बायच्या स्वरूपात प्राप्त झाले गेलेले. त्याच्यानंतर कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते या दत्ताकडनं. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सकाळचा नाश्ता नाही झाला वाटतं. गुलाबजामुन खाया गेला. 4 तर गुलाबजामुन खाला या उज्ज्वलना. इथे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. चेंडू फेकून द्यायचा होता. इथे मात्र धाव घेण्याचं निश्चित नाहीये. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. 1 धाव फलकावर ऍड झाले गेले. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. आता इथून पाहूया पुढील गोलंदाज रोहन कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. इथून जर पाहायला गेलं ना तर अजूनही अनिल गोलंदाजी मार्कवर असेल. त्याच्यानंतर रोहन असेल. त्याच्यानंतर अजून सुनील दादा सुद्धा असतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार पाहायला मिळेल. रोहित चला रे टाइमपास न करू. 11 वाजला. 11:30 झाला. रोहित दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. दीप्पू असेल स्ट्राईक एंडला. इथे मात्र पहिला चेंडू सुरेख पद्धतीने आकलले गेलेले. इथून धाव घ्यायची संधी असेल. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड झाले गेले. इथून मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला. उज्ज्वल पहिलं षटक खेळत असताना 5 चेंडू डॉट काढले तोच उज्ज्वल. इथून जर आता उज्ज्वलचा जर विचार केला तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सकाळचा तर गुलाबजामुन खाला त्यांना नाश्त्यात. ऑर्डर काला 5 गडाव आवडं गुलाबजामुन खाला. तुम्ही गुलाबजामुनच नाही दिला त्याला म्हणून. इथे मात्र पुन्हा एकदा 6वा चेंडू डॉट झाला गेलाय.
इथे मात्र रोहित काय गोलंदाजी पाहायला मिळते, जी दत्तांनी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी रोहित कडनं पाहायला मिळते. इथून इथे मात्र पुन्हा एकदा 7 चेंडू डॉट खेळला गेला इथं उज्ज्वल. इथून जर पाहायला गेला ना तर या उज्ज्वलच्या नावावर अजून एकही धाव झाली गेलेली नाहीये. इथून जर तीन चेंडू डॉट खेळले, 3 चेंडू डॉट टाकले गेलेत. दत्ताचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. या गोलंदाजाचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 1 धाव ते लेग बायच्या स्वरूपात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता येते. इथे जर उज्ज्वलचा जर विचार केला ना तर सकाळचा गुलाबजामुन इथे पाहायला मिळते आपल्याला. लाडू सारखाच लाडू खायला घेतले गेले तिथून. अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. काय गोलंदाजी दोन्ही तसा नाही राऊट कॅच बी जाऊ दे. कर्णधाराने विश्वास करून पाठवलं तोच फलंदाज. इथून मात्र काय चेंडू डॉट केले गेले. इथे मात्र पुन्हा एकदा आता इथे श्री गणेश केले गेले. उज्ज्वलने त्याच्या नावाचं खातं ओपन झालं गेलंय. 9व्या चेंडूवर इथे धाव घेतली गेले बॅटच्या स्वरूपात. 3 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. इथून जर विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र हलक्या हाताने केलेला चेंडू धाव घ्यायची संधी असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून प्रयत्न झाला सफल. इथे मात्र अजून एक धाव जोडली जाईल धाव फलकावर. इथे मात्र दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या त्या पाहायला मिळतील आपल्याला. 4 धावा इथून जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये 4 धावा बनल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडूवर आक्रमण फलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार पाहायला मिळेल. रामला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी दत्ताने गोलंदाजी केली आणि रोहितने सुद्धा उत्तम गोलंदाजी केले गेले. जर रोहितचा जर विचार केला ना तर त्याने 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. आणि जर दत्ताचा जर विचार केला ना तर 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केला. अशा प्रकारे 4 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज झाले. रामला इथून सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून आक्रमण फलंदाजी दीपूला करावी लागेल. इथे पहिला चेंडू असेल. रोहित क्षेत्ररक्षण आहे तिथे स्वतः रोहित कर्णधार. इथून मात्र जेल बाद झाला गेलो तो दीपू इथे मात्र स्वतःवर नाराज असतील. आता न्यू फलंदाज जातोय शरद मैदानामध्ये. इथून जर शरदला जर विचार केला ना तर आक्रमण फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडू पासून धावा घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र स्ट्राईक एंडला शरद पाहायला मिळेल. इथे लोअर फुलटाचा चेंडू होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. अशीच गोलंदाजी करावी लागेल रामला सुद्धा. इथे जर 2 चेंडू टाकले गेले 2 चेंडूमध्ये त्याच्या नावावर 1 विकेट प्राप्त केली गेली त्या दीपूची. जो दीपूचा जर विचार केला ना तर तो 3 चेंडू केलेल्या 3 चेंडूमध्ये 0 धावावर बाद झाला गेले. इथे जर ज्या धावा पाहायला मिळतात ना त्या आपल्याला लेग बायच्या धावा पाहायला मिळाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा शरद डॉट चेंडू होते.
ओरगतीचा चेंडू होता, समजलं नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. आज जर सावरेवाडी संघाचा जर विचार केला ना तर सकाळच्या क्षेत्रामध्ये तिन्ही चेंडू डॉट झाले गेलेत. पाहूया पुढील चेंडू शरद साठे. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा होता. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलकावर धावा स्थिरावलेली या आकड्यावरती 4. या चेंडूवर एखादा षटकार चौकार इथे पुढे मारण्याचा प्रयत्न करायचा होता. इथून मात्र थोडस गचल थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र सेफ झाला क्रीज मध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाले गेले. धावा बनल्या गेल्या त्या धाव फलकावर 5. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू मध्ये 5 धावा बनल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय स्वतः कर्णधार. इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले जातात. गुड सावडेवाडी संघ इथे नाश्त्यामध्ये सजवलं गेलंय. ओ इथे ग्राउंडची कमाल पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉल ग्राउंड मध्ये थांबायला मिळाले. इथून 2 धावा तर धाव फलकावर लागल्या जातील. आता इथून या 5 ज्या 4 चेंडूवर शरद आक्रमण फलंदाजी करावी लागेल. 20 या 22च्या आकड्यामध्ये धावा पोचवाव्या लागतील. इथून प्रत्येक चेंडू सीमारेषा पार ठोकावे लागेल या शरदला. इथून मात्र पाहूया इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी पाहायला मिळते काय रोहनचा जर विचार केला तर त्याची सुद्धा 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये ते मात्र 2च धावा खर्च केला. अजूनही शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवर 3 षटकार दाखवावे लागतील या शरदला. फुलटा चेंडू होता. लोअर फुलटाचा क्षेत्ररक्षण आहे तिथे अनिल कुठली चुकी न करता 1 अँड अटॅक मध्ये झेल पकडले गेले. इथून फलंदाज बाद होते तो शरदचा जर विचार केला ना तर तो सुद्धा इथे नाश्त्यामध्ये 3 ते 4 5 इथे लाडू खाऊन आले गेलेले आहे. आद्या न्यू फलंदाज मैदानामध्ये आदित्य जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवर एखादा षटकार चौकार. इथे मात्र फटका सुरेख सजलं गेलं. क्षेत्ररक्षण आहे तिथे. इथे मात्र पहिला षटकार पाहायला मिळतो. या आदित्यच्या बॅट मधनं अगोदरच गेला असता तर आक्रमण फलंदाजी पाहायला मिळाली असती. इथे जर ओपनिंगचा फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला अजूनही उज्ज्वल नॉन स्ट्राईकला उभा. त्याच्या बॅट मधनं आपल्याला एक धाव पाहायला मिळाली. तोच उज्ज्वल अजूनही नॉन स्ट्राईकला असेल. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू फुल टोल वसूल केलं गेलं. इथे मात्र जर धावा पाहायला मिळतील आपल्याला धाव फलकावर 19 धावा बनल्या गेल्यात. 20 धाव्यांची गरज असेल.
आदित्य जर अगोदरच फलंदाजीसाठी गेला असताना तर कुठेतरी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली असती. कोडसावडे संघ इथे थोडेसे नाराज असतील. चला या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एसडी 11 कारा विपक्ष धारोल. दोन्ही संघाने प्रत्येक 11 धारोल. दोन्ही संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं आणि नाणेफेकीसाठी येताना आपण जे आपले जे हे ना प्रवेश पेटी येताना घेऊन यायचे. इथे येणारे 24 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चला या पुढील सामना असेल प्रतीक 11 धारोल एसडी 11 काराव. दोन्ही संघनायकाने यायचे आपण नाणेफेकीसाठी आणि येताना जी आपली प्रवेश फी असेल ती घेऊन यायची. एका साईडने फलंदाजी पाहायला मिळेल सुनील आणि दुसऱ्या साईडने राम. इथे मात्र जर या दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर 2 षटकामध्ये सामना फिनिश करण्याची ताकद असेल या दोन्ही फलंदाजांकडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज तयार झाला गेलाय तो नितेश. 20 चा टार्गेट असेल. धावा बनल्या गेल्या. धाव फलकावर पाहायला मिळतील 19 आणि 20 ची गरज असेल. 24 चेंडू मध्ये 20 बनवायचे आणि इथून जर 24 चेंडू मध्ये 20 धावा रोखायचे त्या पुढे कुडसावरे संघाला. ट्रॅकेटला पाहायला मिळेल आपल्याला राम पहिला चेंडू खेळत असताना गोलंदाज ट्रॅकवर तयार झालाय नितेश. इथून हा ट्रॅकरचा चेंडू होता. पहिला चेंडू खराब टाकला गेलाय. श्री गणेशा झाला गेलाय. सकाळच्या क्षेत्रामध्ये कवायत करण्याची संधी मिळाली गेली. पहिल्या षटकात जर कवायत करण्याची संधी नव्हती मिळाली या षटकामध्ये पंचांना कवायत करण्याची संधी मिळाली आहे. इथून पहिला चेंडू तर खराब टाकला गेलाय. अजूनही 24 चेंडू बाकी असतील. 19 पाहिजेत. इथे मात्र पहिलाच फटका सजवला गेलाय. तिकडे फिल्डर आहेत चेरत धावतात त्यांच्या डोक्यावर ना चेंडू. चेंडू गेला सीमा रेषा पार. हा पहिला चौकार.
चला इथे कारव संघाचा कर्णधार उपस्थित झाले गणेश, आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल आपल्याला अभ्या. कल्पेश नाणेफेकी करून घ्यायचे दोन्ही संघांमध्ये. इकडं इकडं नाणेफेकी झाल्यानंतर आपली जी प्रवेश फी आहे ना ती प्लीज जमा करायचे. एक कमिटीवाला आम्हाला त्रास देतात. एक चेंडू झाला, एक चेंडू मध्ये 5 बनल्या गेल्यात, अजूनही 5 चेंडू बाकी असतील. इथे मात्र कारव संघाने नाणेफेकी जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. शत्रुघ्नांचे आमंत्रण केलंय दारोलिया संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होत आहे, तिथे फेकून दिलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये पावल्या 2 शतरक्षण धावतात. इथून मात्र पुन्हा एकदा 4 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. इथे जर रामचा जर विचार केला तर 2 चेंडू केलाय, 2 चेंडू मध्ये 8 धावेवर खेळते. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली रामकडनं. मला वाटतं पहिल्या षटकामध्येच तो सामना फिनिश करतो की काय. 9 धावा तर धाव फलकावर लागल्या गेल्यात. अजून 11 धाव्यांची गरज असेल. इथे मात्र फटका हलक्या हाताने केलेला चेंडू शरद येतोय, तिथनं उचलतोय, फेकतोय, तो परत इथे 2 धावा धाव फलकावर अजून ऍड झाल्या गेल्यात. काय फलंदाजी पाहायला मिळते या रामकडनं. इथे जर कुडसाडचा जर विचार केला ना दादा, तर सकाळी नाश्ता करून आलेच नाही पोरं, त्याच्यामुळे एवढे वडापाव आणि समोसे खाले गेलेत सकाळच्या क्षेत्रामध्ये. इथे पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता येते, फ्रेडची संधी असेल. इथून जर इथेचा जर विचार केला तर इथून त्याने नो चेंडू टाकले गेले. फ्रेडची संधी असेल, फलंदाज स्ट्राईकला राम असेल, रामला संधी असेल. इथे मात्र फ्रेडचा चेंडू चेंडू दिलाय सीमारेषा पार, हा येते षटकार. अजूनही 2 रेषा पार, हा रामच्या बॅट मधना विजय चौकार. याच राम, आपण मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना आपल्या नावावर 1 विकेट आणि 1 धाव खर्च केले, आणि फलंदाजी करत असताना आपण एकूण